मी शुभम खरात. खूप दिवसापासून चालू होतं यूट्यूब चॅनल उघडायचं म्हणून. यूट्यूब चॅनल उघडायचं म्हणलं, नवीन नवीन व्हिडिओ टाकायचे, हे करायचं ते करायचं. भीती तर वाटतीच ना, कारण फर्स्ट टाईम आहे, कधी बनवला नाही ब्लॉग. तर समजून घ्या. माझे मित्र पण खूप बोलले मला की यूट्यूब चॅनल उघड म्हणून, ब्लॉग बनव, व्हिडिओ करू, असं करू तसं करू. म्हणलं यार व्हिडिओ बनवायला बा डेअरिंग लागते बरं का. खरंच म्हणजे फर्स्ट टाईम मी बोलतोय तुमच्यासोबत. तर मग मित्रपरिवार बोलले की उघडायचं, तर मग आता त्यांना तर नाही म्हणू शकत नाही मी. तर म्हणून म्हणलं ठीक आहे बनवू. तर उद्या सकाळी आम्ही ठरवलं की गोगाबाबा टेकडीला जायचं. गोगाबाबा मी बोललो गोगाबाबा तर नको, हिमायतबाग ठीक आहे, कारण की पब्लिक बी थोडी राहील ना तिथं. म्हणलं मग हिमायतबाग टेकडीला जाऊ. पण आता तिथे गेल्यावरच कळण पब्लिक किती आहे. तर भेटू सकाळी. बाय. हाय गाईज. तर ठरल्याप्रमाणे आता चाललो आम्ही हिमायतबाग टेकडीला. तर आम्ही आता खूप दिवसापासून शाळेत जायचं होतं, पण आता शाळेत जायला भेटलं नाही. ही माझी शाळा बघू शकता. तर भेटू हिमायतबाग टेकडीवर. आलो आहे आपण हिमायतबाग टेकडीवर. टेकडीचं नाही आहेत, रस्त्यातच आहे. थोडा वेळ थांबा, भेटू. हे माझे मित्र. हॅलो गाईज. मग शिव्या चाललो आहे, तिथं ट्रेनिंग चालू आहे, बघू शकता. थोडंसंच राहिलं, आता जाऊ आपण हिमायतबाग टेकडीवर डायरेक्ट तिथून भेटू. बाय. तर बघू शकता आपण आलेलो आहे हिमायतबाग टेकडीच. आता चढायचं वरती फक्त. माझे मित्र डायरेक्ट म्हणजे इथूनच घरी चल. म्हणलं यार इथं लोक आलं तर वरती पण जाऊ, वरती गेल्यावरच भेटू डायरेक्ट. हे चालले आता पोरं दम्मा दम्माने चालवणार रे पटापटा. बघू शकता नजारा. चला मग वरती भेटू. तर गाईज बघू शकता आपण हिमायतबाग टेकडीवर पोहोचलोय. तरी थोडं राहिलेलं आहे, तर चला वरती जाऊ. नजारा बी बघू शकता तुम्ही. माझा एक मित्र आहे माझ्यासोबत, बघू शकता. आणि एक तो गेला वरती, तो आता भेटू त्याला वरती गेला. फायनली गाईज आपण पोहोचलेलो आहे हिमायतबाग टेकडीवर, बघू शकता. सर ते एवढे दमून गेले डायरेक्ट, हालत बघू शकता सरची. हे बघू शकता. ते तिकडे बेबी का मकबरा इथून नाही दिसणार, थोडं समोर जाऊ मग बघू आपण. फायनली पोहोचलो आपण हिमायतबाग टेकडीवर. हे बघू शकता, हे दोघं तर लय दमलेले आहे डायरेक्ट. छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये राहत असेल तर बेस्ट जागा म्हणजे हिमायतबाग टेकडी आणि गोगाबाबा बघण्यासारखी आहे. तुम्ही नक्की या, बघू शकता. हे बघा दादा डायरेक्ट झोपून गेलेले आहे. तर झालं आपलं फिरणं आज. तर चाललो हळूहळू घराकडं. ते म्हणत नाही का एखादा नमुना राहतो, तर आम्ही टेकडीवरून खाली चाललो होतो. तर हा आमचा म्हणत नाही का प्रत्येक मित्रामध्ये एक नमुना असा राहतो. हे बघा आमचा नमुना. हाय गाईज. छोटासाच बनवला ब्लॉग, कारण की फर्स्ट टाईम आहे, नवीन नवीन आहे. समजून घ्या. काही चुका झालं तर कमेंटमध्ये सांगा. नवीन ट्राय करू आपण, नेक्स्ट टाईम चांगलं करू म्हणून ब्लॉग. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय.